आणि आर्यन्सच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला काय दाखवणार आहे? ड्रॉइंग. आरुषची ड्रॉइंग दाखवणार आहे. ही माझी भाची आहे आणि छोटा मुलगा इथेच बाजूला आहे, टीव्ही बघतोय. तर आरुष आधी ज्युनियर KG आणि सिनियर KGला खूप घाणेरडी ड्रॉइंग काढायचा, हो की नाही आरुष? एवढी खास म्हणजे अजिबातच छान काढायचा नाही आणि कलर करायचा ना तर एकदमच सगळं बाहेर घालवायचा कलर, खूप म्हणजे स्प्रेड करायचा, काही विचित्रच त्याचं चालू असायचं. तर नंतर फर्स्ट स्टँडर्डला जेव्हा तो गेला तर फर्स्ट स्टँडर्ड जशी संपत आली म्हणजे जानेवारी फेब्रुवारी हा जो महिना लागलेला ना तेव्हा माझा आर्यंश झालेला होता नुकताच. आर्यंश माझा डिसेंबरचा. तर तेव्हा तो जस्ट एकटाच असा टी व्हीवरती बघून ड्रॉइंग करत होता. तर त्याने एवढी छान काढलेली ड्रॉइंग ती मला एवढी आवडली होती ना. तर मी त्याला बोलली, आरुष खूप छान ड्रॉइंग काढली आहेस. तर मी त्याला वेगवेगळ्या ड्रॉइंग काढायला सांगितलं, ही काढून दाखव मला, ती काढून दाखव. तर त्याने खरंच खूप छान काढल्या होत्या. आणि आता त्याला मी ड्रॉइंग क्लासला टाकला आहे. तर त्याला ड्रॉइंग तुला आवडते की नाही? तो असा सुद्धा मध्ये वेळ मिळाला तर ड्रॉइंग काढत असतो. आणि त्या जेव्हा फर्स्ट त्याच्या ड्रॉइंग होत्या ज्या मला आवडल्या होत्या त्या मी ते पेजेस आहेत ना ते मी तुम्हाला आता दाखवते. मी ते जपून ठेवले होते. हे त्याने गणपतीची ड्रॉइंग काढली आहे. हे काढलंय कृष्णाची बासरी आणि दहीचा हंडा. सिंपल ड्रॉइंग आहेत. नंतर तो खरंच छान काढत गेला. इथे पाठी काही नाही आहे. हे पेज पण काही नाही. हे नॉर्मल त्याने काय काढलं आहे मला वाटतं मुखवटा काढत होता तो स्पायडरमॅनचा, पण त्याला काही ते जमलं नव्हतं. अच्छा, इथे विठ्ठल काढलेलं आहे त्याने स्केच. इथे हनुमान काढलं आहे पण त्याला एवढंच जमलं होतं हनुमान. आणि हे खालचे जे पाय आहेत ते मी काढून दिले होते त्याला, हो की नाही रे? पण त्याने सुरुवात जी केलेली ती खरीच सुंदर सुरुवात केली होती. हे त्याने पूर्ण स्वतःहून काढलेलं आहे. म्हणजे टी व्हीवरती त्याने यूट्यूब चॅनल, अच्छा मोबाईलवर काढलेला, मोबाईलवर त्याने काढलेलं आहे बोलतो. हे पण खूप छान काढलेलं आहे. त्याचे डोळे वगैरे, ही त्याची सुरुवात होती. आणि मला वाटलं हा काढू शकतो ड्रॉइंग आता. तर तेव्हा त्यानंतर मी त्याला ड्रॉइंग क्लासला टाकलं होतं. हे एवढं स्केच काढूनसुद्धा तो नंतर जो कलर करायचा ना तर कलर करून पूर्ण ड्रॉइंगची वाट लावत होता. त्याला तोपर्यंतसुद्धा नंतरसुद्धा त्याला कलर काढता येत नव्हते. आणि ड्रॉइंग क्लासला टाकल्यावर त्याने कलर त्याचे सुधारलेले आहेत. कलर करायचं खूप छान आता कलर करायला लागला आहे तो. हे टायगर, हे सुद्धा खूप छान काढलं आहे. व्हाईट टायगर आहे बोलतो. हे सुद्धा त्याने छान काढलं आहे. त्याचे डोळे तुम्ही बघताय. म्हणजे अजून तो लहान आहे, 7 वर्षाचा आहे. तेव्हा तो 7 वर्षाचा होता. आता तुला 8वा लागलाय. आता 8चा आता झालं ना, आता 9वा आहे. नाही, आता 8वा चालू आहे तुला. आणि अच्छा, हा इथे पाठीमागे ड्रॅगन काढलंय. त्याची 40 काय त्याचं काय ते पॉकीमॉनचं कुठलं त्याने काढलेलं आहे, मला सुद्धा माहिती नाही आहे. ड्रॉइंग त्याने छान काढलं होतं. कलर लावून त्याने वाट लावलेली आहे. पण ठीक आहे, तेव्हा त्याची सुरुवात होती. आता तो अजून छान काढायला लागलाय आणि कलरसुद्धा छान करतोय. कसं वाटलं? छान. हे त्याने ना कालच काढलेलं आहे. पण काय झालं, माझा छोटा मुलगा आहे आर्यंश, त्याचं काय चाललंय बघा तिकडे. तर बघा काहीतरी शोधतोय तो, काहीतरी करतोय. ठीक आहे, तर त्याने हे वाट लावलंय. पेपर फाडलेला पण आहे आणि वरती त्याने पाणी ओतलेलं होतं. पण हे सुद्धा त्याने छान काढलंय. मला वाटतं त्याच्या वयाच्या मानाने तो जरा ठीक काढतो ड्रॉइंग. अजून तू सुधारशील आहे की नाही? अजून छान ड्रॉइंग काढायला लागेल तो. बोल बाय. बोल बाय गाइस. आप लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.
बाय.